नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आता लोकसभेची निवडणूक ही पार पडली व आता निकालाची देखील अनेकांना उत्सुकता लागली आहे। यात मराठवाड्यातील काही मतदारसंघ हे मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले। त्यात बीड, जालना आणि संभाजीनगर या मतदारसंघाविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। जरांगे पाटलांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये न उतरण्याचा निर्णय घेतला होता व त्यांच्याकडून कुठलाही उमेदवार दिला गेला नाही। मात्र काही ठिकाणी जे लोक मराठा समाजाचं काम करत होते किंवा मराठा समन्वयक होते त्यांनी या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला व ते स्वतंत्रपणे या निवडणूक सुद्धा लढले। यात जालन्यात मंगेश साबळे असतील किंवा परभणीत पंजाबराव डक असतील किंवा संभाजीनगरमध्ये हर्षवर्धन जाधव असतील किंवा पुण्यात वसंत मोरे आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये करण गायकर अशा अनेक जणांनी आपल्या मराठा समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेत निवडणुकीमध्ये लढण्याचा निर्णय घेतला। मात्र जरांगे पाटलांनी या कुठल्याही उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला नाही। मात्र आता हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणत आहेत की मी मराठा आरक्षणासाठी सगळ्यात पहिल्यांदा राजीनामा दिला, मात्र जरांगे पाटलांनी मला पाठिंबा का दिला नाही असं त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित। हर्षवर्धन जाधव नेमकं काय म्हणाले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या मतदारसंघातली माणसं मरतायत, अशा स्थितीमध्ये विधानसभेचा सदस्य राहण्यामध्ये मला औचित्य दिसत नाही आणि त्यामुळे विधानसभेचा मी राजीनामा दिला आहे आणि त्यामुळे जनतेचा रोष आणि जनतेचा सरकारवर आक्रोश प्रचंड आहे, त्यामुळे त्याला वाचा फोडण्यासाठी मी राजीनामा दिलेला आहे। 2018 साली त्यांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला होता। उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी आपला आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला होता व त्यावेळी शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी देखील करण्यात आली व त्यानंतर त्यांनी लोकसभा 2019 ची लोकसभा आणि विधानसभा ही अपक्ष लढवली। त्यांना पुन्हा शिवसेनेने तिकीट दिलं नाही, त्यामुळे ते नेहमी असा आरोप करत असतात की आरक्षणासाठी मी माझ्या राजकीय करिअर उद्ध्वस्त केलं। एक कोड मात्र मला बिलकुल सुटलं नाही आणि ते म्हणजे जरांगे पाटलांचं। जरांगे पाटील सातत्याने म्हणत गेले की ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना असं पाडा की 5 जन्म उभं राहण्याचं त्यांनी स्वप्न पाहू नये। मात्र तेच दुसरीकडे ज्यांनी आरक्षणासाठी राजीनामा दिला अशा हर्षवर्धन जाधवांना सपोर्ट करा असा शब्दही जरांगे पाटलांनी तोंडात काढला नाही। का काढला नाही हे कोडं मला खरंच सुटत नाही। अशा पद्धतीने जर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आहुती देणाऱ्यांची आहुती होणार असेल तर मग अशा परिस्थितीमध्ये इथून पुढे खरंच कोणी आमदार कोणी खासदार हा अशा पद्धतीने आहुती देईल का हा मला कधीच सुटलं नाही आणि मला नाही वाटत की कधी सुटेल। यांनी जो व्हिडिओ ट्विट केला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते असं म्हणत आहेत की मी मराठा समाजासाठी पहिल्यांदा राजीनामा दिला, मात्र जरांगे पाटलांनी मला पाठिंबा का दिला नाही असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। त्याचबरोबर ते असं देखील म्हणत आहेत की जरांगे पाटलांनी मला पाठिंबा का दिला नाही हे एक मोठं कोड आहे आणि ते सुटेल की नाही हे देखील माहिती नाही। मात्र जरांगे पाटलांनी अगोदर स्पष्टपणे सांगितलेलं होतं की मी कोणालाही पाठिंबा देणार नाही। मात्र हर्षवर्धन जाधव यांनी या व्हिडिओमध्ये देखील असं म्हणत आहेत की शेवटच्या मीटिंगला मी उपस्थित होतो आणि मी समाजासाठी वेळोवेळी काम केलं। जर मला जरांगे पाटलांनी पाठिंबा दिला नाही तर असा कुठलाही आमदार खासदार यापुढे आरक्षणासाठी काम करेल असं मला वाटत नाही असं देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे। याचबरोबर अनेक अपक्ष उमेदवार हे देखील रिंगणात होते। जालन्यात मंगेश साबळे असोत किंवा नाशिकमध्ये करण गायकर असो, या अनेक उमेदवारांनी जरांगे पाटलांची भेट घेतली, मात्र जरांगे पाटलांनी त्यांना पाठिंबा दिला नाही। तर त्याचबरोबर हर्षवर्धन जाधव यांना सुद्धा जरांगे पाटलांनी पाठिंबा दिला नव्हता आणि ते स्वतंत्रपणे निवडणूक लढले। कदाचित ते जिंकतील किंवा पराभूत होतील हे माहिती नाही, मात्र निवडणूक झाल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी हा व्हिडिओ ट्विट केला, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी खतखत आहे की जरांगे पाटलांनी मला पाठिंबा द्यायला पाहिजे होता। जाधव यांनी व्हिडिओच्या माध्यमातून ही जी काही खतखत बोलून दाखवली आहे ती योग्य आहे का आणि या जरांगे पाटलांनी हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता का याविषयी आपलं मत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मनपूर्वक धन्यवाद।